आज आहे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे विसर्जन आणि या निमित्ताने आज मी तुम्हाला 3 प्रकारचे मोदक कसे बनवायचे हे सांगणार आहे। यामध्ये उकडीचे मोदक, रसमलाई मोदक आणि ओरिओ मोदक आहेत। याची सविस्तर अशी कृती सांगितली आहे, त्यामुळे व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। मोदक फोडायचा, त्यावरती तुपाची धार घालायची आणि जिभेवरती ठेवायचा। वाव, यापेक्षा सुख म्हणजे काय असेल। नमस्कार, मी प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। सर्वात पहिलं उकडीचे मोदक कसे बनवायचे हे आपण पाहू। मोदकासाठी जे स्टफिंग लागते ना ते बनवून घेऊ। यासाठी पॅन मध्ये मी 1 चमचा तूप घालून घेतले आहे। आता यामध्ये 1 चमचा खसखस घालून घेऊ। खसखस व्यवस्थित फुलली पाहिजे। यानंतर यामध्ये 1.5 कप आपल्याला नारळाचा चव घालून घ्यायचा आहे। इथे मी 1 कप तांदळाच्या पिठीपासून मोदक बनवणार आहे, त्यासाठी इथे 1.5 कप मी नारळाचा चव घालून घेत आहे आणि मी जे काही मेजरमेंट तुम्हाला सांगत आहे ते अगदी परफेक्ट आहे। आता हा नारळाचा चव आहे ना आपल्याला 3 ते 4 मिनिट तुपामध्ये परतून घ्यायचा आहे, म्हणजे नारळामध्ये मॉइश्चर असते ना ते निघून जाईपर्यंत आपल्याला चव परतून घ्यायचा आहे। साधारण 3 ते 4 मिनिट मी नारळाचा चव परतून घेतला आहे, तो अगदी मोकळा मोकळा असा झाला आहे। आता काय करायचे, यामध्ये अर्ध्या प्रमाणात म्हणजे आपण 1.5 कप नारळाचा चव घेतला आहे, तर इथे पाऊण कप मी इथे चिरून गूळ घेतला होता तो घालून घेऊ। आपण जेवढा नारळाचा चव घेतो त्याच्या अर्ध्या प्रमाणात मी इथे गूळ घालून घेतला आहे। तुम्हाला जर यापेक्षाही गोडसर मोदक हवे असतील तर तुम्ही इथे 1 कप गुळाचा वापर करू शकता, पण हे जे काही मेजरमेंट सांगितले आहे मी ते अगदी परफेक्ट आहे। आता हा गूळ याच्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। साधारण 2 ते 3 मिनिट परतून घेतल्यानंतर तुम्ही ते बघू शकता गुळाला पाणी सुटलेले आहे आणि हा अगदी ओलसर असा झाला आहे। आता यामध्ये मी काही ड्रायफ्रूट्स घालून घेत आहे। काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतले होते ते घालून घेऊ। आता हे आपल्याला आणखी 1-अर्धा मिनिट परतून घ्यायचे आहे, कारण तुम्ही ते बघू शकता आपण जे काही सारण बनवले आहे त्याचा गोळा बनत आहे। याचा अर्थ आपलं जे सारण आहे तो व्यवस्थित असे परतून झाले आहे। आता सर्वात शेवटी गॅस बंद करायचा आणि यामध्ये वेलची पूड घालून घेऊ। आता हे फक्त मिक्स करून घेऊ आणि सारण खूपही आपल्याला परतून नाही घ्यायचे। जर आपण सारण खूप परतून घेतले तर ते थंड झाल्यानंतर खूप असे मोकळे होते आणि ते आपण ज्यावेळेस मोदकामध्ये घालतो ना ते व्यवस्थित असे बसत नाही। यासाठी आपल्याला इतपतच सारण परतून घ्यायचे आहे। आता हे थंड करण्यासाठी साईडला ठेवून देऊ। आता तांदळाच्या पिठाची उकड काढून घ्यायची आहे। यासाठी पॅनमध्ये मी अर्धा कप पाणी घालून घेतले आहे आणि अर्धा कप दूध घालून घेत आहे। तुम्ही याऐवजी 1 कप पाणी किंवा 1 कप दुधाचा वापर करू शकता, पण इथे मी अर्ध्या प्रमाणात घेतले आहे। आता यामध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचे आणि दुधाला व्यवस्थित अशी उकळी येऊ द्यायची। दुधाला उकळी आली की यामध्ये 1 कप तांदळाची पिठी घालून घेऊ आणि तांदळाची पिठी घातल्यानंतर आपल्याला हे खूप फास्ट हलवून घ्यायचे आहे। इथे मी आंबेमोहोर तांदळाची घरच्या घरी पिठी बनवून घेतली आहे आणि ही सर्व प्रोसेस करताना गॅस अगदी मंद आचेवरच ठेवायचा। दुधाचा वापर केल्यामुळे काय होते तर आपले जे मोदक आहेत ते अगदी मऊ लुसलुशीत लोण्यासारखे बनतात। यासाठी इथे मी दुधाचा वापर केला आहे आणि आपले जे मोदक आहे ते पांढरे शुभ्र पण बनतात। ह्या 2 टिप्स तुम्ही इथे लक्षात ठेवा। आता तांदळाची पिठी यामध्ये घातल्यानंतर हलकेसे मी याला परतून घेतले आहे। अशा पद्धतीने घट्टसर असे झाले की काय करायचे, यावरती झाकण ठेवायचे। आता गॅस बंद करायचा आणि 10 मिनिटासाठी ही उकड वाफवण्यासाठी ठेवून द्यायची। 10 मिनिट झालेले, उकड व्यवस्थित अशी वाफवली आहे। आता काय करायचं, एक डिश घ्यायची आणि यामध्ये ही उकड काढून घ्यायची। आता ही उकड अगदी गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायची आहे। आता हाताने मळायला गेले तर खूप चटके बसतात, यासाठी इथे मी पोटॅटो मॅशरने ही मळून घेत आहे। जर तुमच्याकडे पोटॅटो मॅशर नसेल तर काय करायचं, एक तांब्या घ्यायचा, त्याला थोडेसे तूप लावायचे आणि अशा पद्धतीने उकड मळून घ्यायची। एक साधारण 4 ते 5 मिनिट मी पोटॅटो मॅशरने उकड मळून घेतली आहे। आता हाताला सोसवेल असे पीठ झाले की काय करायचे, हाताने हे व्यवस्थित असे मळून घ्यायचे, म्हणजे आपण जसे भाकरीचे पीठ टिमतो ना तशा पद्धतीने आपली तांदळाची उकड पण आपल्याला मळून घ्यायची आहे। तुम्ही जेवढी व्यवस्थित उकड मळताल तेवढे त्याचे मोदक अगदी मऊ लुसलुशीत असे बनतील। यासाठी उकड मळताना ती साधारण 5 ते 10 मिनिट लागतात, वेळ जातो, पण त्याचे मोदक अगदी व्यवस्थित बनतात आणि जेवढी उकड मऊसूद मळली जाईल तेवढे त्याचे जे आपण कळ्या पाडणार आहोत त्या सुरेख पडतात, किंवा आपण ज्यावेळेस पारी बनवणार आहोत त्याला एकही चीर जात नाही। यासाठी ह्या टिप्स तुम्ही इथे लक्षात ठेवा। साधारण 10 मिनिट मी ही उकड मळून घेतली आहे। आता माझी मऊसूत अशी उकड मळून झाली आहे का नाही हे चेक करू। काय करायचं, एक छोटासा पोर्शन घ्यायचा आणि याचा गोळा बनवून घ्यायचा। गोळा जर व्यवस्थित असा गोलाकार किंवा त्याला अगदी व्यवस्थित असा बनत असेल तर समजायचे की आपली उकड आहे ती व्यवस्थित अशी मळून झाली आहे।
तुम्ही ते बघू शकता, अगदी परफेक्ट असा गोळा तयार झाला आहे। आता अशाच पद्धतीने मी आधी सर्व गोळे बनवून घेणार आहे। म्हणजे काय होते, आपण एकसारख्या आकाराचे गोळे बनवून घेतले तर त्याचे मोदक पण आहेत ते एकसारख्या आकाराचे बनतात यासाठी। आणि गोळे बनवून झाले की काय करायचं, एक सुती कपडा भिजवून घ्यायचा आणि नंतर या गोळ्यावरती ठेवून घ्यायचा। यामुळे जे आपले गोळे बनवलेले आहेत ते बिलकुल पण सुकणार नाहीत। इथे मी 1 कप तांदळाच्या पिठीपासून करेक्ट 11 गोळे बनवून घेतले आहेत, म्हणजे 11 मोदक बनत आहेत। आता स्टफिंग तयार आहे, मोदकाचे गोळे तयार आहेत, चला मोदक बनवून घेऊ। यासाठी काय करायचं, एक गोळा घ्यायचा, हाताला तूप लावून घ्यायचं आणि त्याची पारी बनवून घ्यायची। पारी बनवत असताना काय करायचं, आपण मधले जे साईज असते ना थोडीशी जाडसर ठेवायची आणि कडा असतात त्या पातळ करायच्या, नाहीतर एकसारखी पारी बनवली तरी चालेल। इथे माझी पारी बनवून झालेली आहे। आता याच्या पाकळ्या बनवून घेऊ। यासाठी मी हाताला आणखी तूप लावून घेतले आहे, म्हणजे पाकळ्या बनवत असताना ते चिटकणार नाहीत। आता काय करायचं, अंगठा आणि त्याच्या साईडचे बोट आहे ना, ते तर्जनी आहे ती पुढे करायची आणि अंगठा आणि मधले जे बोट असते ना त्याने अशा पद्धतीने पाकळी बनवायची। आणि पाकळी बनवल्यानंतर ती खालपर्यंत बनवून घ्यायची, म्हणजे पाकळ्या अगदी सुरेख अशा दिसतात अशा पद्धतीने। आणि पाकळ्या बनवत असताना जेवढा तुम्ही भरपूर पाकळ्या बनवताल तेवढा मोदक तुमचा सुरेख दिसेल। आणखी एकदा दाखवते, जे मधले बोटन अंगठा आहे ना तो मागच्या साईडला करायचा आणि तर्जनी पुढच्या साईडला ठेवायची आणि अलगद ते प्रेस करून घ्यायचे। तुम्ही ते बघू शकता, माझ्या पाकळ्या किती सुरेख अशा बनत आहेत, त्याला बिलकुल पण चिरा पडत नाही। याचा अर्थ आपले जे पीठ आहे ते आपण व्यवस्थित असे मळून घेतले आहे। आपण जेवढे जास्त पाकळ्या बनवताल तेवढा मोदक सुरेख दिसतो। आता इथे माझ्या किती पाकळ्या बनवून झाल्या आहेत हे मी तुम्हाला काउंट करून पण दाखवते। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14। इथे मी 14 पाकळ्यांचा मोदक बनवला आहे। आता यामध्ये भरपूर सारण घालायचे। स्टफिंग भरून झाले की काय करायचे, ज्या पाकळ्या आहेत त्या एकाच डायरेक्शनने फिरवायच्या, म्हणजे क्लॉकवाईज फिरवत असेल तर क्लॉकवाईजच फिरवून घ्या आणि अलगद अलगद हाताने पाकळ्या आहेत ते जुळवत जुळवत आपल्याला त्या मिटवून घ्यायच्या आहेत। मी व्हिडिओमध्ये दाखवते ना अशा पद्धतीने। तुम्ही ते बघू शकता, मोदक किती सुरेख असा दिसत आहे। आणि ज्या पाकळ्या जुळल्या गेल्या आहेत त्याला काय करायचं, चमच्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने आणखी आकार देऊन घ्यायचा, म्हणजे आपला मोदक आणखी उठून दिसेल। इथे माझा एक मोदक बनवून झालेला आहे आणि मोदक जर बसला आहे असं वाटत असेल तर अलगद हाताने अशा पद्धतीने रवी जशी फिरवतो तशा पद्धतीने फिरवून घ्यायचा, म्हणजे मोदक आहे तो उभा राहील। आता इथे मी तुम्हाला आणखी एक मोदक बनवून दाखवते, पण यावेळेस मी पारी लाटून घेत आहे। पारी लाटून झाले की काय करायचं, हाताला तूप लावायचे, नंतर अंगठा आणि मधले बोट असते ते मागे ठेवायचे आणि तर्जनी पुढे घ्यायची आणि अशा पद्धतीने पाकळ्या बनवून घ्यायच्या। आणि पाकळ्या बनवत असताना त्या खालपर्यंत बनवून घ्यायच्या। ही टिप्स तुम्ही इथे लक्षात ठेवा। यामध्ये मी तुम्हाला आणखी खूप साऱ्या छोट्या मोठ्या टिप्स सांगितल्या आहेत, त्या जर तुम्ही फॉलो केल्या तुमचे जे मोदक आहेत ते इतकेच परफेक्ट बनतील। पाकळ्या बनवत असताना त्या जवळजवळ बनवायच्या, म्हणजे ते खूप साऱ्या बनतात। तुम्ही जर फर्स्ट टाइम मोदक बनवत असाल तर तुम्हाला हे जमणार नाही। तुम्ही 5 ते 6 पाकळ्या बनवा आणि तुम्हाला जसं जशी प्रॅक्टिस होईल तसं तसं तुम्ही इझिली असा मोदक बनवू शकता। आता इथे मोदकच्या पाकळ्या बनवून झाल्या की मी मध्ये स्टफिंग भरून घेतले आहे आणि इथे तुम्ही लक्षपूर्वक पहा, मी एकाच डायरेक्शनने याच्या पाकळ्या जुळवून घेत आहे आणि खालचा हात आहे ना तो सपोर्टसाठी फक्त अशा पद्धतीने फिरवत आहे। या पद्धतीने अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला पाकळ्या जुळवून घ्यायच्या आहेत, म्हणजे पाकळ्या तुटणार नाही किंवा त्या खूप चपट्या होणार नाहीत यासाठी। आणि स्टफिंग जर थोडंसं वरच्या साईडला येत असेल तर बोटाच्या साईडने अद्दर प्रेस करायचे आणि नंतर मोदकाचे जे तोंड आहे ते जुळवून घ्यायचे। इथे माझा दुसरा पण मोदक बनवून झालेला आहे। आता याला पण मी थोडासा आकार देऊन घेते। तुम्हाला विश्वास नाही बसणार, हे उकडीचे मोदक आहेत ते मी फर्स्ट टाइम बनवले आहेत आणि फर्स्ट ट्रायलमध्येच मी तुम्हाला दाखवत आहे। तुम्ही ते बघू शकता, फर्स्ट टाइम जरी मी मोदक बनवले असतील तरी किती परफेक्ट असे बनले आहेत। मग तुम्ही अशा पद्धतीने का नाही ट्राय करू शकत? तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि बाप्पा आले की सर्वात पहिलं तुम्ही उकडीचे मोदकच त्यांना प्रसाद दाखवा। इथे माझा दुसरा पण मोदक झालेला आहे। अशा पद्धतीने मी 11 मोदक बनवून घेतले आहेत। आता काय करायचे, एक चाळणी घ्यायची आणि यावरती मी केळीचे पान घालून घेत आहे। तुमच्याकडे जर केळीचे पान नसेल तर याला तूप ग्रीस करून घ्यायचे। आता केळीचे पान घालून घेतले की यावरती
आपल्याला मोदक ठेवून घ्यायचे आहेत. पण मोदक ठेवत असताना काय करायचं, वाटीमध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये हलकासा मोदक डिप करायचा आणि नंतर ठेवून घ्यायचा. अशाच पद्धतीने राहिलेले सर्व मोदक पण मी ठेवून घेणार आहे. पाण्यामध्ये मोदक घालून ठेवल्यामुळे काय होते, मोदक आणखी सॉफ्ट व्हायला मदत होते. यासाठी ही टिप्स पण तुम्ही इथे लक्षात ठेवा. मोदक ठेवत असताना दोन्ही मोदकमध्ये थोडेसे अंतर ठेवायचे, कारण मोदक ज्यावेळेस उकडले जातात त्यावेळेस त्याची साईज वाढते यासाठी. आणि चाळणीमध्ये जेवढे मोदक बसतील तेवढे मी ठेवून घेतले आहेत आणि मोदकावरती केशराच्या काड्या घालून घेतल्या आहेत. आता काय करायचं, कढईमध्ये पाणी उकळून घ्यायचे आणि त्यावरती ही चाळणी ठेवायची आणि नंतर त्यावरती झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिट फक्त हे मोदक उकडून घ्यायचे आहेत. मोदक उकडत असताना गॅस मीडियम हीटवरच ठेवायचा आणि फक्त 10 मिनिट आपल्याला उकडून घ्यायचे आहेत. तुम्ही ते बघू शकता, किती सुंदर अशा पद्धतीने पांढरे शुभ्र मोदक आणि त्यावरती ज्या केशराच्या काड्या असतात त्याचा पिवळसर कलर. वाव, अगदी भन्नाट असे हे मोदक दिसत आहेत. आता यामधील एक मोदक मी तुम्हाला तोडून पण दाखवते. तुम्ही ते बघू शकता, किती मऊ लुसलुशीत असा हा मोदक झाला आहे. अगदी लोणी असते ना त्या पद्धतीने. आता काय करायचे, मोदकात भरपूर तूप घालायचे आणि मस्तपैकी या मोदकाचा आस्वाद घ्यायचा. मला तर आत्ताच जिभेला पाणी सुटत आहे, इतका हा भन्नाट असा दिसत आहे. आता आपली दुसरी रेसिपी म्हणजे रसमलाई मोदक. हे कसे बनवायचे हे आपण पाहणार आहोत. हे मोदक अगदी फटाफट बनतात आणि खायला पण खूप भारी लागतात. रसमलाई मोदक बनवण्यासाठी इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतले आहे. आता काय करायचे, हे पनीरचे काप आहेत ना ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि 1-अर्धा मिनिट आपल्याला हे फक्त फिरवून घ्यायचे आहे. म्हणजे पनीर अगदी बारीक असे मॅश झाले पाहिजे इतपत आपल्याला फिरवून घ्यायचे आहे. आता इथे मी एक पॅन घेतला आहे, यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घेऊ आणि यामध्ये आता आपण जे मिक्सरमधून पनीर फिरवून घेतले होते ना ते घालून घ्यायचे आहे. तुम्ही याऐवजी पनीर बारीक जी छिद्राची खिसणी असते ना त्याने पण खिसून घेऊ शकता. पनीर पॅनमध्ये घालून घेतल्यानंतर ते जास्त वेळ परतायचे नाही, नाहीतर काय होते, पनीर आपण जास्त वेळ जर परतून घेतले तर ते खूप चिवट होते. यासाठी आपल्याला हलकेसे हे फक्त परतायचे आहे. अशा पद्धतीने तुपामध्ये पनीर परतून झाले की आता यामध्ये आपल्याला पिठी साखर घालून घ्यायची आहे. इथे मी अर्धा कप पिठी साखर घालून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पिठी साखर कमी जास्त करू शकता. म्हणजे कोणाकोणाला मोदक खूप गोडसर हवे असतील तर तुम्ही ते साखरेचे प्रमाण वाढवू शकता, किंवा यापेक्षा जर तुम्हाला साखर कमी घालायची असेल तरी पण काहीच प्रॉब्लेम नाही. तसेच आता यामध्ये मी अर्धा कप मिल्क पावडर घालून घेत आहे. आता आपल्याला हे व्यवस्थित असे सर्व एकजीव करून घ्यायचे आहे आणि इथे गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही, गॅस अगदी मंद आचेवरच ठेवायचा आहे. आता हे हलकेसे पातळ झाले आहे, हे आपल्याला ड्राय होईपर्यंत थोडेसे परतून घ्यायचे आहे. इथे मी दुधामध्ये केशर भिजत ठेवले होते ते यामध्ये घालून घेऊ. आपण रसमलाई मोदक बनवत आहोत. आता यामध्ये तर केशर असलेच पाहिजे. तुमच्याकडे जर केशर नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही नाही घातले तरी चालेल. पण केशरचा यामध्ये जो फ्लेवर असतो ना तो उतरतो, यासाठी मी इथे घालून घेतले आहे. तसेच यामध्ये मी 1 ड्रॉप येलो फूड कलर घालून घेतला आहे, तो तुम्हाला दाखवायचा राहून गेला. आता याचा गोळा होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहे. इथे एकसारखा गोळा बनत आहे, यासाठी इथे मी गॅस बंद करून घेतला आहे. आता हे जे मिश्रण आहे ते एका डिशमध्ये काढून घेऊ. डिशमध्ये मिश्रण काढले की काय करायचे, ते पसरून ठेवायचे. म्हणजे अगदी 2 ते 3 मिनिटात ते पटकन थंड होते. इथे 2 ते 3 मिनिट झालेले आहेत आणि मिश्रण पूर्णपणे थंड झाले. आता काय करायचे, हे मिश्रण आपल्याला हाताने व्यवस्थित असे मळून घ्यायचे. म्हणजे याचे जे मोदक आपण बनवणार आहोत त्याला बिलकुल पण क्रॅक नाही गेले पाहिजे, यासाठी अशा पद्धतीने हाताने मिश्रण मळून घ्यायचे. मिश्रण व्यवस्थित असे मळून झाले की यामध्ये मी पिस्त्याचे काप करून घेतले आहेत ते घालून घेऊ. तसेच इथे वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या माझ्याकडे आहेत त्या पण घालून घेऊ. तुमच्याकडे जर ओल्या गुलाबाच्या पाकळ्या असतील तर काय करायचे, तवा गरम करायचा आणि त्यावरती पाकळ्या कडक होईपर्यंत परतून घ्यायच्या आणि नंतर त्या कडक झाल्या की यामध्ये घालून घ्यायच्या. आपण रसमलाई मोदक बनवत आहोत त्यामुळे यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या पण मी घालून घेत आहे. आता हे सर्व व्यवस्थित असे एकजीव करून झालेले आहे. इथे मी मोदकाचा साचा घेतला आहे. सर्वात पहिलं साच्याला तूप लावून घ्यायचं आहे, कारण आपण यामध्ये आता सारण भरणार आहोत आणि सारण भरल्यानंतर मोदक व्यवस्थित असा त्यातून साच्यामधून निघावं यासाठी आपल्याला इथे तूप लावून घ्यायचे आहे. तूप लावून झाले की आता काय करायचे, यामधील सारण आपल्याला भरून घ्यायचे आहे. आणि सारण भरत असताना इथे मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने भरून घ्या. म्हणजे मोदकाचा जो साचा आहे ना त्याला प्रेस करत करत आपल्याला सारण भरपूर सारे भरून घ्यायचे आहे. यामुळे काय होते, जे साच्याला
आकार असतो ना, म्हणजे जो शेप असतो तो मोदकाला व्यवस्थित असा उतरावा यासाठी आपल्याला सारण आहे ते अगदी ठासून ठासून यामध्ये भरून घ्यायचे आहे. आणि एक्स्ट्राचे जे सारण वरती येत आहे ना ते आपल्याला अलगद हाताने काढून घ्यायचे आहे. आता यातून अलगद असा मोदक आपण साईडला काढून घेऊ. तुम्ही ते बघू शकता किती सुरेख असा हा मोदक दिसत आहे. फक्त 10 ते 15 मिनिटात हे मोदक बनतात. आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवून तुम्ही बाप्पाला प्रसाद दाखवलात तर बाप्पाला का नाहीत आवडणार. इथे माझे रसमलाई मोदक पण बनवून झाले. आता आपण ओरिओ मोदक कसे बनवायचे हे पाहू. ओरिओ मोदक बनवण्यासाठी काहीच टाईम लागत नाही, फटाफट बनतात. आणि विशेष म्हणजे आपल्याला मोदक बनवण्यासाठी गॅस पेटवायची पण गरज लागणार नाही. तसेच हे लहान मुलांना पण प्रचंड आवडतील, कारण ओरिओ बिस्किटच लहान मुलांचे एनी टाईम फेवरेट बिस्किट असते. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. मोदक बनवण्यासाठी इथे मी ओरिओ बिस्किटचे 2 पॅक घेतले आहेत. आता काय करायचे, कात्रीच्या साहाय्याने पुढचे तोंड कट करून आपल्याला सर्व बिस्किट यामधून काढून घ्यायचे आहेत. काही वेळेस काय होते, काही ओरिओ बिस्किटमध्ये त्याची जी क्रीम असते ना ते व्हाईट कलरची नसते, ब्राऊन कलरची भेटते. आता इथे माझ्या दुसऱ्या पॅकमध्ये तुम्ही इथे बघू शकता जी क्रीम आहे ती व्हाईट कलरची आहे. आता जेवढी व्हाईट कलरची क्रीम असेल ती मी एका डिशमध्ये काढून घेते, कारण आपण जे मधले स्टफिंग बनवणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला ही क्रीम लागणारच आहे. अशा पद्धतीने सर्व बिस्किटमधली मी क्रीम काढून घेतली आहे. आता काय करायचे, एक मिक्सरचे भांडे घ्यायचे आणि त्यामध्ये या बिस्किटचे छोटे छोटे काप करून आपल्याला घालून घ्यायचे आहेत. काप घालून झाले की काय करायचे, हे आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे, म्हणजे त्याची आपल्याला अगदी बारीक अशी पूड करून घ्यायची आहे. आता मिक्सरच्या भांड्यामधून पूड आपण एका डिशमध्ये काढून घेऊ. आता यामध्ये छोटे छोटे ओरिओ बिस्किटचे तुकडे राहू शकतात. अशा पद्धतीने मी छोटे छोटे जे ओरिओ बिस्किटचे तुकडे असतात ना ते काढून घेत आहे. आता यामध्ये थोडे थोडे करून दूध घालायचे आणि आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचा आहे. दूध एकदमच नाही घालायचे, थोडे थोडे करून घालायचे आहे, कारण याला फक्त 3 ते 4 चमचे दूध लागते. यासाठी आपल्याला यामध्ये थोडे थोडे करूनच दूध घालून घ्यायचे आहे. या अगोदर पण मी उकडीचे मोदक आणि रसमलाई मोदकची रेसिपी पोस्ट केली आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा. तसेच मी मागच्या वर्षी जास्वंदीच्या फुलाचे मोदक बनवले होते, त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, तिथे पण जाऊन तुम्ही नक्की चेक करा. तर इथे माझा व्यवस्थित असा गोळा मळून झालेला आहे. इथे गोळा मळून झालेला आहे. आता मोदकामध्ये जे लागणारे स्टफिंग आहे ना ते कसे बनवायचे हे पाहू. यासाठी इथे जी मी बिस्किटमधून क्रीम काढून घेतली होती ती घेतली आहे. तसेच आता यामध्ये ओल्या नारळाचं मी चव घालून घेत आहे. तुम्ही याऐवजी डेसिकेटेड कोकोनट पण घेऊ शकता, पण माझ्याकडे ओल्या नारळाचा चव होता त्यामुळे मी यामध्ये घालून घेतला आहे. आणि आता 1 चमचा फक्त दूध घालायचे आणि हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहेत. मोदकामध्ये जे स्टफिंग भरायचे आहे ते बनवून झालेले आहे. आता मोदक बनवून घेऊ. यासाठी इथे मी अशा पद्धतीचा साचा घेतला आहे. आता काय करायचं, त्या साच्याला आपल्याला पॅक बंद करून टाकायचे आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला मोदकाचे जे सारण म्हणजे जो गोळा बनवून ठेवला होता ना ओरिओ बिस्किटचा, तो थोडा थोडा करून आपल्याला बोटाच्या साहाय्याने मध्ये थोडेसे होल बनवून घ्यायचे आहे. म्हणजे आपण जे स्टफिंग बनवून घेतले होते ना मोदकामध्ये घालण्यासाठी कोकोनटचे, ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत. व्यवस्थित सर्व बाजूने शेप यावा यासाठी अशा पद्धतीने मी बोटाच्या साहाय्याने मोदकाच्या साच्यामध्ये घातलेले जे सारण आहे त्याला शेप देऊन घेत आहे. आता यामध्ये क्रीम आणि कोकोनट मिक्स करून आपण जे सारण बनवून घेतले होते ते घालून घेऊ. अशा पद्धतीने आपण ज्यावेळेस ओरिओ मोदक बनवतो त्यावेळेस ते खूप सुरेख दिसतात. सारण घालून झाले की ते आता आपल्याला व्यवस्थित असे सील करून घ्यायचे आहे आणि राहिलेला जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो अशा पद्धतीने आपल्याला साईडला काढून घ्यायचा आहे. आता अलगद हाताने आपल्याला साच्यामधील जो मोदक आहे तो काढून घ्यायचा आहे. वाव, तुम्ही ते बघू शकता किती सुंदर अशा पद्धतीने हा आपला ओरिओ मोदक बनवून तयार झालेला आहे. इथे माझे सर्व मोदक बनवून झालेले आहेत. आता मी हे एका डिशमध्ये ठेवून देते. तुम्ही ते बघू शकता मोदक किती सुरेख असे दिसत आहेत. माझ्या मुलांना तर हे मोदक प्रचंड आवडले. तुमच्या मुलांना आवडले का नाही हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. अशा पद्धतीने इथे आपले ओरिओ मोदक, रसमलाई मोदक आणि उकडीचे मोदक बनवून झालेले आहेत. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा.
आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी यूट्यूबवर प्रियाज रेसिपी मराठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। आज वेळात वेळ काढून तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। चला तर मग भेटूया अशा छान छान एक रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।